वेलकम टू श्री कोचिंग क्लासेस. आजचा हा आपला लेक्चर आहे ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन. म्हणजे चॅप्टर जे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आला होता. कोणत्याही लेसनचं ॲप्लिकेशन करायच्या अगोदर तुम्हाला त्या लेसनचं फुल नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे त्या लेसनमध्ये ज्या काही कन्सेप्ट आलेल्या आहेत, फॉर्म्युले असतील, थिअरम्स असतील, जे काही नॉलेज तुम्ही आत्तापर्यंत घेतलंय त्या लेसनशी रिलेटेड इन्क्लुडिंग बेसिक कन्सेप्ट, ते सगळं तुम्हाला इथे अप्लाय करायचं. त्याला म्हणतात ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन मीन्स टू अप्लाय द नॉलेज यू गेन इन दिस होल चॅप्टर. ओके, लेट अस सी सम बिफोर स्टार्टिंग actual example. I have some tips for you. If you follow these 5 tips, it will make very simple and easy. Okay, see, application of simultaneous equations, we have important tips. Tips number 1, read carefully. Read carefully means we have to read given question or given conditions carefully at least 2 to 3 times. Is that okay? Number 2, assume unknown terms as x and y, because we need to find linear equation, then the actual value of x and y. Whatever given quantity in that question, we have to assume the given unknown thing as x and y. Suppose they will ask find two numbers, then the numbers are x and y. Sometimes they will ask find the age of father and son, then the age of father will be x and age of son will be y. Like that only. Okay. Number 3, form simultaneous equation. We have given two conditions in that question, so we have to form two linear equation using variable x and y. Then rewrite the given equation into standard form. Then the equations are ready to solve. We know where there are 4 methods of solving linear equation. Use best time saving method. I mentioned here use elimination method. It is best method for you. Always remember it is time saving and easy method. That's why I choose elimination method. Last step will be if you got your answer means x and y, value of x and y. But remember these are applications means word problem. In the case of word problem we have to write proper answer. Proper answer means answer in verbal language. जसं प्रश्न आहे तसं उत्तर तुम्हाला तिथे मेन्शन करायचंय. ही स्टेप पण खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये आपल्याला हे क्वेश्चन 3 or 4 मार्क्सला विचारले जातील. त्यासाठी हे मी इथे मेन्शन केलंय, राईट प्रॉपर आन्सर. कारण हे कॉम्पिटिशन आहे. एक्झाम म्हणजे एक मोठं कॉम्पिटिशन आहे. स्टेट लेवलची एक्झाम आहे. त्यासाठी आपल्याला एकदम परफेक्ट राहायचं आहे. तर परफेक्ट राहण्याच्या 5 टिप्स आहेत. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केले सगळे क्वेश्चन्स. हे तुम्ही लिनियर इक्वेशनला अप्लाय करू शकता. यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अशी 3 लेसन आहे की प्रत्येक लेसनच्या शेवटचा प्रॅक्टिस सेट हा वर्ड प्रॉब्लेमचा असतो. त्या ठिकाणी आपल्याला हे फॉलो करायचं आहे. जे स्टुडंट या टिप्स फॉलो करतील मी दिलेल्या, त्यांना कन्फ्युजन होणार नाही कोणत्या लेसनचा क्वेश्चन आहे. म्हणजे कधी कधी स्टुडंट कन्फ्युज होतात की लिनियर इक्वेशननी सॉल्व्ह करायचं की क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते क्लिअर करायचं असेल तर हे व्यवस्थित फॉलो करा. ओके, स्टार्ट करायचं मग. प्रॅक्टिस सेटला सुरुवात करायच्या अगोदर हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे 1.5. त्याच्या अगोदर काही सॉल्व एक्झाम्पल आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. तर माझ्या हातामध्ये टेक्स्टबुक आहे, ते मी मोबाईलवरती ऑपरेट करतोय जसं मी तुम्हाला सांगितलंय. तर टेक्स्टबुकचा पेज नंबर 20 ओपन करायचं आहे सॉल्व करायच्या अगोदर. या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती तुम्ही ट्राय करायची. त्याचबरोबर काही सॉल्व एक्झाम्पल आहेत. टोटल 5 सॉल्व एक्झाम्पल आहेत. पेज नंबर 20, 21, 22, 23 and 24, 5 असे 25 पर्यंतचे 5 एक्झाम्पल्स तुम्हाला घरी बसून ते सॉल्व करायचे. कुठेही काय प्रॉब्लेम आला तुम्ही मला शेअर करू शकता, विचारू शकता. ओके, आता जे अनसॉल्व क्वेश्चन आहे, ज्याचे आन्सर टेक्स्टबुक मध्ये दिलेले नाहीये, ते आपल्याला सॉल्व करायचे. ते म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.5 जे आता मी इथे तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. टोटल यामध्ये 6 क्वेश्चन आहे. त्यापैकी एका क्वेश्चनला 6 वनला स्टार दिलेला आहे. स्टार मीन्स हा इम्पॉर्टंट आणि हॉट्स क्वेश्चन आहे. हे सगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप सॉल्व करून देणार आहे. पण सॉल्व करत असताना लक्षात ठेवायचे इम्पॉर्टंट टिप्स, ज्या 5 टिप्स दिलेल्या होत्या त्यातली पहिली टिप्स आहे क्वेश्चन रीड करायचे. मी तुमच्यासाठी रीड करतो, तुम्ही ते रीड करा. टू नंबर्स differ by 3
हे पहिलं स्टेटमेंट आहे. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. सी क्वेश्चनचा पॅटर्न असा असतो लिनियर इक्वेशन मध्ये. आता लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक मी कम्पेअर करतोय. या टाईपच्या क्वेश्चन मध्ये लिनियर इक्वेशन मध्ये 3 स्टेटमेंट येतात. 3 स्टेटमेंट कसे ओळखायचे, त्यामध्ये फुल स्टॉप आहे. पहिलं स्टेटमेंट 2 नंबर्स डिफर बाय 3 ही पहिली इन्फॉर्मेशन आहे. याला आपण म्हणूया फर्स्ट कंडिशन. 2 नंबर आहेत त्याच्यात 3चा डिफरन्स आहे, 3चा फरक आहे, तर इथे एक इक्वेशन फॉर्म होईल. त्यानंतर आहे द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. दिस इज आवर सेकंड इन्फॉर्मेशन. 2 नंबरचे कंपॅरिझन आहे आणि त्याची तिथे ऍडिशन दिलेली आहे 19. फाइंड द नंबर्स. आणि शेवटचं स्टेटमेंट काय फाइंड करायचं ते दिलेलं आहे. आता फाइंड द नंबर्स आहे, मग आपल्याला इथेच हिंट भेटते. नंबर्स फाइंड करायचे तर आपण ते अज्युम करूया. लेट द 2 नंबर्स आर एक्स अँड वाय. मग इथे नंबरचं टाईप वगैरे मेन्शन केलेलं नाहीये, गरज नाहीये. आपण डायरेक्टली कन्सिडर करूया फर्स्ट नंबर इज एक्स अँड सेकंड नंबर इज वाय. बाय फर्स्ट कंडिशन द नंबर्स डिफर बाय 3. त्या नंबर्स मधला फरक 3चा आहे, म्हणजे ऑब्वियस आहे की एक नंबर बिगर असला पाहिजे, एक नंबर स्मॉलर असला पाहिजे. मी बोर्डवर तुम्हाला दाखवतो. क्वेश्चन नंबर 1. सपोज एक्स बिगर आहे, वाय स्मॉलर आहे, असं आपण कन्सिडर केलं तर त्या दोघांचा डिफरन्स आपल्याला घेता आहे. डिफरन्स पाहिजे म्हणजे एक छोटा आणि एक मोठा असणार आहे. ओके, हे 1 डिजिट नंबर असणार आहे कारण त्या दोघांमधला फरक 3चा आहे. हे 1 डिजिट नंबरच आहे. आपण सॉल्व्ह करून बघूया. ओके, तर आता हे 2 नंबर कोणतेही असू शकतात, काय असू शकतात आपण गेस करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला इक्वेशन फॉर्म करायचे आणि सॉल्व्ह करायचे. ओके, स्टार्ट करायचं. मग पहिलं स्टेटमेंट असणार आहे जे आपण अज्युम केलंय ते आपल्याला लिहायचंय प्रॉपर स्टेटमेंट, कारण वर्ड प्रॉब्लेम मध्ये आन्सर एकदम डिटेल मध्ये पाहिजे. ओके, स्टार्ट करायचं. पहिलं स्टेटमेंट आपलं असेल लेट दी 2 numbers are x and y. इथे हे मेन्शन करूया आपण ब्रॅकेट मध्ये x इज बिगर देन y. दोघांमध्ये x हा बिगर नंबर आहे. आता यावरून आपल्याला फर्स्ट इक्वेशन तयार करता येईल. इथे लिहायचंय फर्स्ट कंडिशन. प्रत्येक वेळेस मेन्शन करायचे फर्स्ट कंडिशन आहे सेकंड कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन आहे 2 numbers are differ by 3. तर मी आता डायरेक्ट लिहितो x minus y equal to 3. हे दोघांमधला फरक 3चा आहे. सिंपल आहे, तुम्हाला ट्राय करता येईल. सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली आहे ट्वाइस द स्मॉलर नंबर. परत एकदा रीड करावं लागेल. मी बोललो होतो स्टार्टिंगला कमीत कमी 3 वेळा रीड करावं लागेल. सेकंड कंडिशन रीड करतोय द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर, इथे स्मॉलर नंबर कोणता आहे y. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस म्हणजे 3 टाइम्स, ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स. ग्रेटर नंबर नंतर दिलाय तर आपण ग्रेटर नंबर अगोदर घेऊया कारण ग्रेटर नंबर x आहे. तिथे होईल 3x अँड इथे लिहावं लागेल सेकंड कंडिशन thrice the greater number and twice the smaller number, then the sum is 19. I repeat. मी ते स्टेटमेंट पुन्हा रिपीट करतो. The sum of twice the smaller number, twice the smaller number because y is the smaller number. y हा छोटा नंबर आहे. Twice म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केला. And thrice म्हणजे 3 times the greater number. x is greater number. लिहिताना मी x ला अगोदर लिहिलंय, y ला नंतर लिहिलंय. कन्फ्युज करणारं स्टेटमेंट आहे. बरेच स्टुडंट काय करतात 2x plus 3y असं होऊन जातं, आन्सर रॉंग येणार आहे. त्यामुळे व्यवस्थित रीड करा. म्हणून मी इम्पॉर्टंट टिप्स मध्ये ते दिलंय. रीड केअरफुली. ओके, इक्वल टू 19 त्याची सम आहे. समचं साइन इथे दिलेला आहे प्लस साइन. हे इक्वेशन फॉर्म झाले. आता आपण याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. स्टुडंट्स आपल्या ज्या टिप्स होत्या त्यामध्ये आपण पहिल्या 2 इथं फॉलो केलेल्या आहेत. अज्युम अननोन टर्म्स एज x and y, फॉर्म इक्वेशन्स इनटू स्टँडर्ड फॉर्म. इक्वेशन तयार झालेले आहे, रीडिंग झालेला आहे. आता आपण 4th स्टेप पर्यंत आलो. एलिमिनेशन मेथड आपल्याला अप्लाय करायची. एलिमिनेशन मेथड यूज करूया, याचे आन्सर्स फाइंड आउट करू आणि जे आन्सर येतील ते परत आपल्याला फायनल आन्सर मध्ये लिहायचं. ओके,
लेट अस स्टार्ट एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथडची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. एलिमिनेशन मेथड वापरायची असेल तर एक्स किंवा वाय ला एलिमिनेट करावं लागेल. त्यापैकी एकाचे कोएफिशिएंट सेम आहेत का चेक करायचंय. ते मी चेक केलं, मला असं दिसलं की इक्वेशन 1 मध्ये व्हेरिएबल सिंगल आहे. इक्वेशन 2 असा होता 3x + 2y, म्हणजे x किंवा y ला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर मी असं केलं 2 ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग बाय 2, we get 2x - 2y = 6. This is our new equation number 3. तर आपण इक्वेशन 3 आणि 2 ला सॉल्व्ह करायचं. 1 ला विसरून जावं, 1 चं काम झालेलं आहे. आता 2 आणि 3 वरती जर फोकस केला असं दिसतंय 2y आणि 2y इथे सेम झालेले आहेत. साइन अपोजिट आहे, प्लस मायनस. याला एलिमिनेट करायचं असेल, अपोजिट साइन असतील तर आपल्याला ऍडिशनच करावं लागेल. दॅट्स व्हाय आय रोट ऍडिंग इक्वेशन 2 and 3. हे मी इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी. तर आपल्याला आता ऍडिशन करून y ला एलिमिनेट करायचं आहे आणि x फाइंड करायचं. ठीक आहे. x आल्यानंतर मग आपण y पण काढू शकतो. आता ऍडिशन मी करतोय, इथे लिहा प्लस साइन, ऍडिंग 3x + 2x, आन्सर इज 5x, 2y कॅन्सल म्हणजे त्याचा 0 झाला. राइट साइडचे ऍडिशन आहे 25. तर 5 ने 25 ला डिवाइड करायचं. व्हॅल्यू ऑफ x 25 डिवाइडेड बाय 5. सो इथे x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5. x मिळाला आहे तर आपण x वरून y ची व्हॅल्यू काढू शकतो. राइट. सी x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5. आता y ची व्हॅल्यू आपण सॉल्व्ह करतोय. आन्सर इथे रेडी आहे. मी एक्सप्लेन करतो बघा. पुट x = 5 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मी इथे घेतलेला आहे. x ची व्हॅल्यू 5 आहे. सो x ला मी रिप्लेस करते पुढच्या स्टेप मध्ये. 3 5 + 2y = 19. हे 3 5 सॉल्व्ह केलं 15 आहे मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट स्टेप मध्ये हे 15 इकडे मायनस झालं. 19 - 15 आन्सर आलं 4. जे 2y = 4, y = 2. तर इथे y ची व्हॅल्यू आलेली आहे 2, x ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5. म्हणजे इथे 2 नंबर्स आहेत 5, 2. जसं मी सांगितलं होतं 5 टिप्स. त्याच्यामध्ये शेवटची टिप्स होती तुम्हाला आन्सर लिहायचं, प्रॉपर आन्सर. तर मी इथे दाखवतो आन्सर कसं लिहायचं. 2 numbers are 5, 2. जसं क्वेश्चन आहे तसं एक सिंपल आन्सर, सिंपल सेंटेन्स तयार करायचं. हे तयार झालं आन्सर. 2 numbers are किंवा हेन्स द नंबर्स आर असंही म्हणू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही स्टेटमेंट तयार करा. ओके स्टुडंट्स, आपण जे आता सॉल्व्ह केले ते आन्सर करेक्ट आहे की नाही हे आपल्याला आता व्हेरीफाय करायचं. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण सॉल्व्ह करून पुढे निघून जातो पण काहीतरी त्याच्यामध्ये मिस्टेक होते आणि आपले मार्क्स जातात. मॅथ्स एकदम इझी सब्जेक्ट आहे पण कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असं होतं. माझ्याकडून 1-2 वेळेस मिस्टेक झालेली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. तर त्यासाठी मी आता व्हेरीफाय करतो. व्हेरिफिकेशन कसं करायचं असतं ते पण मी तुम्हाला शिकवतो. एक्झाम मध्ये व्हेरिफिकेशनची गरज नाहीये. मी परत एकदा सांगतो, हे फक्त आपण एक ट्रायल इथे बघतोय. व्हेरिफिकेशन कसं करायचं लिनियर इक्वेशन मध्ये हे फक्त आपण वर्ड प्रॉब्लेम मध्ये करू शकतो. ठीक आहे. तर बघा, पहिली कंडिशन होती आपली 2 numbers are differ by 3. इक्वेशन आठवतं, x - y = 3. x - y = 3 आणि आपण जे आन्सर फाइंड आउट केले, x ची व्हॅल्यू आहे 5 आणि y ची व्हॅल्यू आहे 2. तर आपण चेक करूया 5 - 2 आहे का LHS = RHS हे चेक करायचं. 5 - 2 3 म्हणजे LHS = RHS आहे. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड. सेकंड कंडिशन, इक्वेशन होतं 3x + 2y = 19. आता आपण सेकंड कंडिशन व्हेरीफाय करतोय. x ची व्हॅल्यू होती 5 and value of y is 2 ब्रॅकेट 2 = 19. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर ऍडिशन 19 आली पाहिजे. इथे 19 आहे राईट साइडला, दोन्ही साइड्स मॅच झाला पाहिजे. तर आपण ओरली सॉल्व्ह करूया. 3 5 15 + 4 = 19. मीन्स दोन्ही साइडला 19 आहे. LHS = RHS मीन्स सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय झालेली, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. म्हणजे आपला आन्सर 100% करेक्ट आहे. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचं व्हेरिफिकेशन करू शकता. ओके, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आहे. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, फ्लो चार्ट आहे, तो रीड करायचा आणि सॉल्व्ह करायचा. ओके,
तर यामध्ये ऑलरेडी तुम्हाला व्हेरिएबल्स दिसतील. रेक्टँगल आहे, रेक्टँगलचे साइड्स आहेत, 4 साइड्स त्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या लेंथ एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये दिलेल्या आहे. लेंथ ऑफ रेक्टँगल आणि ब्रेड, लेंथ आणि ब्रेड असे 2 डायमेन्शन असतात ते इथे दिलेले आहेत. त्यानंतर सेकंड बॉक्स मध्ये आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वाय चे व्हॅल्यू पहिले फाइंड आउट करायचे. त्यानंतर पुढे अजून आहे फाइंड इट्स पेरिमीटर अँड एरिया. एरिया ऑफ रेक्टँगल अँड पेरिमीटर ऑफ रेक्टँगल याचे फॉर्म्युला आहे, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. ते पेरिमीटर आणि एरिया इथे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर स्टार्ट करायचं आपण सॉल्विंग. सगळ्यात पहिलं रेक्टँगलचे काही प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजे स्टार्ट करायच्या अगोदर. ही फिगर आपल्या समोर आहे. रेक्टँगल मीन्स अपोजिट साइड्स आर इक्वल. तर अपोजिट साइड्स मध्ये आहे लेंथ, त्या दोन्ही लेंथ सेम आहे आणि या दोन्ही ब्रेड सेम आहे. तर यावरून आपल्याला 2 इक्वेशन मिळतील. हे इक्वेशन 1 आहे आणि हे असं इक्वेशन 2 आहे. म्हणजे लेंथचं एक इक्वेशन तयार होईल आणि ब्रेडचं एक इक्वेशन तयार होईल. तर हा एक आयएमपी क्वेश्चन आहे. तर आपण ट्राय करूया इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ओके, राईट. सी स्टुडंट्स, आता आपण आन्सर कडे आहे. क्वेश्चन नंबर 2. या क्वेश्चन मध्ये आपण एक रेक्टँगल बघितला आहे आणि रेक्टँगलची एक युनिक प्रॉपर्टी अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ते मी इथे लिहिलं आहे. वी नो दॅट अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. इम्पॉर्टंट कंडिशन आहे. आता त्या प्रॉपर्टीला आपण इथे यूज केलं इक्वेशन मध्ये. फर्स्ट कंडिशन, इथे मी दोन्ही लेंथ घेतलेले आहे. जे लेंथ आहे टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला दिलेले आहे फिगर मध्ये, त्याच आपण इथे इक्वल टू साइनने दाखवले. म्हणजे त्याला आपण इक्वेट केलंय. जसं इथे वर्ड आहे कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम, हॅव्हिंग सेम लेंथ, दे आर इक्वल. तर आता यापासून आपल्याला एक इक्वेशन तयार करायचं आहे. सिंपल इक्वेशन. 2x आणि y हे दोन्ही व्हेरिएबल मी राईट मध्ये शिफ्ट केले. आता लेफ्ट हँड साइड मध्ये 8 नंबर आहे आणि राईट हँड साइड मध्ये सगळे व्हेरिएबल आहे. लेफ्टला नंबर ठेवला, राईटला सगळे व्हेरिएबल आहे. तर आता आपण याची कॅल्क्युलेशन करूया. लाईक टर्म्स मध्ये 4x - 2x यांची सबट्रॅक्शन होईल. 4x - 2x आन्सर आहे 2x. तर इथे निगेटिव्ह y निगेटिव्ह y, -y 2 टाइम्स आला. तो कॅन्सल तर होणार नाही, पण त्याचे ऍडिशन होईल. निगेटिव्ह साइन -2y. राईट साइड मध्ये तुम्ही 8 आहे ऍज इट इज तो बघताय. तर हे सगळे नंबर आहे ना 2 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे याला आपण 2 ने सिम्प्लिफाय करू शकतो. तुम्ही याला डिवाइड केले 2 ने आणि हे इक्वेशन तयार झालं. सिम्पलेस्ट फॉर्म x - y = 4. दिस इज आवर इक्वेशन नंबर 1 बाय फर्स्ट कंडिशन. सिमिलरली सेकंड कंडिशन, ब्रेडथ आहे 2y आणि x + 4 इथे दिलेल्या डायग्राम मध्ये, त्या इक्वल टू ने मी दाखवलं. आता फक्त 2y आणि 4 ला शिफ्टिंग केलं आणि इक्वेशन आलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. म्हणजे 2y राईट मध्ये गेला आणि 4 लेफ्ट मध्ये आला. तर 4 आणि 2y चे साइन चेंजेस आले. x - 2y = -4. नोट डाउन इक्वेशन नंबर 2. We know elimination method, students. So I use elimination method for solving these two equations. See, x coefficient सेम आहे हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे मल्टिप्लिकेशनची काही गरज नाही, आपण डायरेक्ट त्याला सॉल्व करू शकतो. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 from 2 असं मी केलेलं आहे. सबट्रॅक्शनची ही आहे स्टेप. x कॅन्सल झाला, -2y + y. ते निगेटिव्ह साइन आहे, ते पॉझिटिव्ह साइन आहे. त्यामुळे याची सबट्रॅक्शनच होईल, ऍडिशन नाही होणार. कारण एक प्लस साइन आहे, एक मायनस साइन आहे आणि बिगर नंबर साइन म्हणून मी -2 चा साइन इथे आन्सर मध्ये घेतलाय. त्यामुळे y हे निगेटिव्ह आहे. ओके, आता राईट साइड मध्ये आला, 4 चा साइन चेंज झाला. दोन्ही 4 निगेटिव्ह आहे. -4 आणि -4 याचे ऍडिशन होते -8. -y = -8. दोन्ही साइडला निगेटिव्ह साइन आहे, तर दोन्ही निगेटिव्ह साइन कॅन्सल होतील आणि y ची व्हॅल्यू आहे 8. y = 8. तर आता y चे काय करायचं? y ला घेऊन जाऊया आपण इक्वेशन 1 मध्ये आणि इक्वेशन 1 मधून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ठीक आहे, ते लिहिले पुट y = 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू ठेवलेली आहे -8, राईट मध्ये झाला पॉझिटिव्ह. त्यामुळे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 12. तर पुढे बघूया. आपल्याला आहे ना ऍक्टिव्हिटी मध्ये जो सेकंड बॉक्स दिला होता x आणि y च्या व्हॅल्यू आलेल्या आहे. पेरिमीटर आणि एरिया काढायचं. तर पेरिमीटर आणि एरिया पाहिजे असेल तर दोन्ही फॉर्म्युलेमध्ये आहे लेंथ आणि ब्रेड. तर आपल्याला लेंथ आणि ब्रेडची ऍक्च्युअल व्हॅल्यू काढावी लागेल. इथे असं नाही, काही स्टुडंट असं वाटलं असेल की x म्हणजे लेंथ आणि y म्हणजे ब्रेड. लास्ट इयर एकदा असं झालं होतं क्लासमध्ये. तर असं नाही, आपल्याला लेंथ आणि ब्रेडच्या व्हॅल्यूज प्रॉपर काढाव्या लागतील. त्यानंतर मग पेरिमीटर आणि एरिया.
हा आहे 4 मार्क्सचा क्वेश्चन, याची लेंथ थोडी जास्त आहे। इथे लेंथ आणि ब्रेथ मी काढायचे इक्वेशन दिलेले आहे। लेंथ ही बुक मध्ये दिलेली आहे आपल्याला 2x + y + 1, त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या x आणि y च्या, सॉल्व्ह केलं, आन्सर आहे 40 युनिट्स। ही आहे लेंथ। ब्रेथ साठी आपल्याला 2y दिला आहे आणि दुसरा ऑप्शन आहे x + 4, ते पण घेऊ शकता तुम्ही, दोन ऑप्शन आहे दोन्ही ठिकाणी। तुम्ही 2y घेतलाय कारण हा सिंपल आहे। 2 8 जा ही y ची व्हॅल्यू आहे 8, 2 8 जा 16, तर ब्रेथ आली 16। तर पुढे या पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, फॉर्म्युला सगळ्यांना माहिती, पेरिमीटर असेल किंवा एरिया असेल, ते पेरिमीटरचा फॉर्म्युला दिलाय 2 इन ब्रॅकेट l + b, l + b ची ऍडिशन केली आहे 56, 2 ने मल्टिप्लाय केला, आन्सर आला 112 युनिट्स। Similarly, area of rectangle by using formula length into breadth 40 into 16, 16 4 is 64 आणि हा 0 square units। हे आहे आपलं फायनल आन्सर, पेरिमीटर अँड एरिया। राइट, टेक्स्टबुक पेज नंबर 26। I am going to read, listen carefully. Question number 3 is the sum of father's age and twice the age of his son is 70. First condition. Second, if we double the age of father and add it to the age of his son, then the sum is 95. Find their present ages. या क्वेश्चन मध्ये फादर आणि सन असे दोन व्यक्ती आहेत, पैकी ऑब्वियसली फादरचं एज सनच्या जास्त असणार आहे। सनला एक व्हेरिएबल असेल, फादरला एक व्हेरिएबल असेल, तर आपण असं करूया, फादरला आपण x घेऊया आणि सन साठी आहे सेकंड व्हेरिएबल y, म्हणजे फादरचं प्रेझेंट एज असेल x इयर्स आणि सनचं प्रेझेंट एज असेल y इयर्स। त्यानंतर मग आपण परत एकदा रीड करू, पहिला हे आपण कंप्लीट करूया। लेट द फादर्स एज बी x, इथे इयर्स लिहायला पाहिजे, अँड हिज सन्स एज बी y इयर्स, कारण त्याचा युनिट लिहायला पाहिजे, एज आहे तो ऑब्वियसली इयर्स मध्ये लिहायला पाहिजे। तर फर्स्ट कंडिशन साठी परत एकदा मी रीड करतो, इक्वेशन फॉर्म करायचं, इक्वेशन 1 बाय फर्स्ट कंडिशन, द सम ऑफ फादर्स एज, सम म्हणजे ऍडिशन करायचे दोघांची पण, फादर आणि सनची। कशी आहे ऍडिशन, फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, फादरचं एज ऍक्च्युअल आहे पण सनचं एज ट्वाइस आहे, म्हणजे डबल आहे। इक्वेशन कसं असेल बघा, फादर आहे x आणि सनचं एज ट्वाइस आहे, म्हणजे इथे काय लिहावं लागेल, ट्वाइसला 2y, दोघांचे एडिशन किती दिले, इज 70, 70 असे दोघांचे एडिशन आहे। ही आहे आपली फर्स्ट कंडिशन, आपल्याला इथे पहिलं इक्वेशन मिळालं। इक्वेशन नंबर 2 लिहितोय सेकंड कंडिशन, रीड करतोय, इफ वी डबल द एज ऑफ फादर, आता फादरचं एज डबल करायचंय आणि सनचं एज आहे तेच आहे, ऍक्च्युअल जे एज होतं y इयर्स ते तसंच ठेवायचंय। तर इथे आपण सनला डबल करतो, सॉरी फादरला डबल करतोय, सनला ऍज इट इज ठेवतोय, तर दोघांचे एडिशन आहे 95, म्हणजे दोन्ही केस मध्ये ऍडिशन केली आहे दोघांच्या एजची। पहिल्या केस मध्ये सन डबल होता म्हणजे एज त्याचं डबल होतं, दुसऱ्या केस मध्ये फादर्स एज डबल आहे, तर दोघांचे एडिशन आहे 70 आणि 95, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2। आता आहे एलिमिनेशन मेथड, ठीक आहे। तर एलिमिनेशन मेथड साठी ऑब्झर्वेशन करावं लागेल, दोन्ही व्हेरिएबल आहेत का सेम, मला तर दिसत नाही, x चे व्हेरिएबल वेगळे आहे, y चे पण सेम नाहीये, ते बघा सिंगल आहे x, इथे डबल आहे, तसंच y वरती डबल आहे पण खाली सिंगल आहे, तर मग डायरेक्ट सॉल्व्ह करता येणार नाही, त्यासाठी मल्टिप्लिकेशन करावंच लागेल। आपण फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे 2x सेम होईल, हे स्टेटमेंट मी लिहितो, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2, ओके। पहिले सी एलिमिनेशन आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2, मल्टिप्लाय झालेला आहे 2x + 4y = 140, हा पुढचा इक्वेशन आहे, त्याला नंबर दिलाय 3। आता 2 आणि 3 चा आपण विचार करतोय, सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 3, म्हणजे 3 इक्वेशन मधून 2 इक्वेशन मायनस करायचं, हे इथे मी मांडणी केलेली आहे। आता इथे येणार आहे मायनस साइन, पण मायनस च्या वेळेस काय होतं, सगळे साइन चेंज होतात इक्वेशन 2 मध्ये, आपण सगळ्यांचे चेंज करूया, हे तिन्ही ठिकाणी मायनस झालं, पॉझिटिव्ह आहे तर सगळं निगेटिव्ह झालं। आता काय कॅन्सल होतं आणि काय प्लस मायनस होतं ते बघूया, हे आहे अल्जेब्रिक ऍडिशन, तर आपल्याला आता अल्जेब्रिक ऍडिशन करायची, 2x कॅन्सल म्हणजे 0, ते 4y आणि मायनस साइन आहे, 4y - 1y, आन्सर आला आहे 3y,
राईट साइड 140 मायनस 95 हे सॉल्व्ह केलं की आन्सर येतो 45. आता 45 ला 3 ने डिवाइड करूया म्हणजे y ची व्हॅल्यू येऊन जाईल. सो 45 डिवाइडेड बाय 3 व्हॅल्यू ऑफ y इज 50. बघा y म्हणजे कोण होता, y हे सन्स एज आहे म्हणजे त्या मुलाचं वय आहे 15 वर्ष. आता आपल्याला त्याचे फादरचं एज काढायचं. ठीक आहे, हे सन्स एज इथे तुम्ही नोट डाऊन करा, त्यानंतर मी तुम्हाला फादरचं एज काढून देणार आहे. कंटिन्यू करूया. पुट y इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. फर्स्ट इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. हे इक्वेशन इथे लिहिलं x + 2y = 70. तो y ला रिप्लेस केलं 15 ने. सो हे कॅल्क्युलेशन 15 2 = 30. हे 30 70 मधून मायनस झाले म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 40. x ची व्हॅल्यू 40 मिळाली म्हणजे हे आहे फादर. तर आन्सर मी खाली लिहिलाय फादर्स एज इक्वल टू 40 इयर्स अँड सन्स एज इक्वल टू 15 इयर्स. आता राहिलेले जे काही 2-3 क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. हे एवढे 3च क्वेश्चन तुम्हाला आज प्रॅक्टिस करायचे आणि हे क्वेश्चन 2 टाइम्स सॉल्व्ह करायचे कारण हे IMP आहे. कुठलंही एक्झाम मध्ये येऊ शकतं. कंपल्सरी आहे. सगळे एक्झाम्पल तुम्हाला एकदा बघून आणि एकदा न बघता 2 टाइम्स करायचे. ओके. टेस्ट बद्दल महत्त्वाची सूचना आहे, तुम्हाला दोन्ही टेस्टचे आन्सर्स मी बोर्डवरती दिलेले आहे फोटो कॉपीमध्ये. ते सगळे आन्सर्स तुम्हाला रेफर करायचे आणि तुमचे मार्क्स मला पाठवायचे. काही स्टुडंटचे मार्क्स माझ्यापर्यंत पोहोचले, काही स्टुडंटचे अजून आलेले नाही. काहींचे फर्स्ट टेस्टचे आले, सेकंड टेस्टचे अजून बाकी आहेत. तर दोन्ही टेस्टचे मार्क्स आन्सर्स मी दिलेले आहेत. मला तुमच्याकडून मार्क्स पाहिजे, ओरिजिनल मार्क्स पाहिजे. पॅरेंट्स साईन त्या मार्क्सच्या खाली असले पाहिजे. ठीक आहे. ज्या स्टुडंटचे मार्क्स माझ्यापर्यंत येणार नाही मी त्यांना त्यांच्या पॅरेंट्सला कॉल करणार आहे. तर ती वेळ येऊ देऊ नका कॉल करायची. तुम्ही स्वतःहून ते मार्क्स पाठवा. आज संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत तुमच्याकडे टाइम आहे. कारण उद्याला मी सगळ्या स्टुडंटची लिस्ट व्हॉट्सअप ग्रुपवरती डिस्प्ले करणार आहे आणि ती लिस्ट तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला पण दाखवायची आहे. जे काही ऍक्टिव्हिटी मी इथे सांगतोय, फॉर एक्झाम्पल टेस्ट, मार्क्स, हे पॅरेंट्स पर्यंत पोहोचलेच पाहिजे. ही स्टुडंटची जबाबदारी आहे. कारण हे आता लॉंग डिस्टन्स एज्युकेशन आपलं चालू आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळं एकमेकांवरती विश्वास ठेवून करायचं. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही टेस्ट न बघता लिहिले, चांगले मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे. मॅक्सिमम स्टुडंटचा स्कोर चांगला आहे. फक्त मला ते डिस्प्ले करायचं आहे ग्रुपमध्ये की आपला आउटकम काय आहे. ओके. तर मला आज इव्हिनिंग पर्यंत मार्क्स पाठवा.